आपल्यासोबत नांदेड विधानसभेच्या उत्सुक उमेदवार मिनलताई खतगावकर आहेत। ताई, जरांगे पाटलांची भेट घेतली, नेमकी काय चर्चा झाली आहे? आम्ही नायगाव विधानसभा क्षेत्रातून मी एक इच्छुक उमेदवार म्हणून माझी तयारी सुरू आहे। आज घडीला अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय आम्ही माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर साहेबांच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि मनोजदादा जरांगे यांच्या भूमिकेला आमचं सुरुवातीपासूनच समर्थन राहिलेलं आहे। नांदेड जिल्ह्यातून फार मोठा प्रतिसाद, फार मोठी ताकद ही या आंदोलनाच्या मागे सुरुवातीपासूनच उभी आहे आणि यामध्ये आदरणीय खतगावकर साहेबांचंही योगदान आहे। आज त्यांना सदिच्छा भेट घेऊन आमच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या माध्यमातून ज्या जुन्या निजामकालीन नोंदी सापडल्या त्या माध्यमातून अनेकांना कुणबी प्रमाणपत्रसुद्धा मिळालेली आहेत। याबद्दल मनोज जरांगे साहेबांचं अभिनंदन आणि त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही मुद्दाम इथे आलो। त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि नायगाव विधानसभेसाठी त्यांनी आमच्या मागे ताकद उभी करावी, आम्हाला त्यांनी समर्थन द्यावं ही सुद्धा मागणी त्यांच्याकडे केली। नायगाव विधानसभा संदर्भात तुम्ही काही दिवसापूर्वी अमित शहांची भेट घेतली होती आणि बंडाचा इशारा पण दिला होता। जसं मी म्हणाले, नांदेड लोकसभा निवडणुकीमध्ये मी एक प्रमुख दावेदार होते, त्यासंबंधी ती भेट झाली आणि पक्षादेश आम्ही मान्य केला। लोकसभा आम्हाला उमेदवारी मिळाली नसताना आम्ही लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली, परंतु यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार न घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि वेळ पडली तर अपक्ष निवडणूक लढवण्याचा आमचा निर्धार आहे। यावेळी काही चर्चा झाली की असं जरांगे पाटील असं काही म्हटले की तुम्ही उभे राहा, आम्ही सपोर्ट करू, पाठिंबा देऊ, अशी काही चर्चा झाली की तुम्हाला अपेक्षित आहे काही? नाही, त्यांनी आम्हाला विचारलं आमचा मतदारसंघ कुठला आहे, कुठल्या क्षेत्रातून तयारी करतात, सगळी त्यांनी माहिती आमच्याकडनं घेतली आणि येणाऱ्या 29 तारखेला ते त्यांचा निर्णय जाहीर करणार आहेत, त्यावेळेला आम्हाला इथे बोलतील असं ते म्हणाले। यामध्ये मिनलताई खतगावकर, भास्करराव खतगावकर यांच्या सुनबाई आहेत आणि त्यांनी आज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्या नायगाव विधानसभेमधून उत्सुक उमेदवार आहेत, विधानसभा लढवायची त्यांची तयारी आहे आणि त्याच उद्देशाने त्यांनी आज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे। कॅमेरामन हर्षल निकम सह संजय सर्वोदय अंतर्वादी, सराटी TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।